दादा नमस्कार. नमस्कार जी. दादा आपला पूर्ण परिचय. कुशाल गोसा आसवले, राहणार कडोली, तहसील राजुरा, जिल्हा चंद्रपूर. या परिसरामध्ये तुमची पराठी किती एकरची आहे? हा प्लॉट आमचा 2 एकरचा आहे हं. आणि याच्यात आम्ही 3x2चा असा साऱ्या पद्धतीने लावलेलं आहे. पद्धतीने लावलाय. त्याच्यामुळे आमची इथे 3 थैल्या पडलेली आहे. म्हणजे 3 एकर पराठी आहे इथं. 3 एकर पराठी आहे. हा 3 एकर नाही, 2च पकडा. म्हणजे 2 एकर पराठी आहे. आणि या 2 एकर पराठीमध्ये तुम्ही काय आतापर्यंत वापरलेले आहे? जमिनीमध्ये आम्ही वापरलंय खतासोबत उपजावर्धक खत वापरलंय आणि फवारणीमध्ये टोटल सुरक्षा, एम्प्रो, बायोकार्ट, स्पिरिट 90 पद्धत एक पद्धतीनं. हो, तर तीच पाहणी करण्याकरिता आज दिनांक 18 नोव्हेंबर 2020 TS Argo ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड नागपूरच्या वतीनं मी आज तुमच्या प्लॉटवरती आलेला आहे. कारण आजच्या तारखेला टोटली आपण जर साईडचे जर प्लॉट जर पाहतो म्हटलो पराठीचे, तर परिपूर्ण सुकल्यासारखे झाले आहेत, पिवळे पडल्यासारखे झालेले आहेत. पाती पण म्हणजे पाहिजे तशी नाही किंवा बोंडाचा साईज पण नाही. पण तुमचा नेमका 2 एकरचा प्लॉट चांगला आहे वा हे तुमच्यासोबत माझा 8 दिवसाच्या पहिल्यापासून सुद्धा फोनवरती बोलणं झालं होतं, बरोबर आहे? तर म्हणजे असं विशेष काय बाबा, तर नेमकं ती पाहणी करण्याकरिता आज मी तुमच्या प्लॉटवरती इथं आलेला आहे. तर मला सांगा, या 2 एकरच्या पराठीमध्ये तुम्ही जे खताचं जे नियोजन केलेले आहे, तर रासायनिक खताचा जो प्रमाण आहे, दरवर्षी तुम्ही एका एकरला किती बोऱ्या वापरत होत्या? दरवर्षी एका एकरला 4 बोऱ्या वापरत. रासायनिक खताचे तुम्ही दरवर्षी 4 बोऱ्या वापरत होत्या. म्हणजे याचा अर्थ 2 एकरला तुम्ही 8 बोऱ्या वापरत होत्या. तर मला सांगा, यावर्षी प्रवीणजी लांडे मुक्काम राजुरा सद्गुरू जैविक शापीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत यांनी जे उपजाऊ वर्धक जे आणून दिले, तर तुम्हाला उपजाऊ वर्धक आणून दिल्याच्या नंतर तुम्ही रासायनिक खताचं प्रमाण 50% केले, कमी केले म्हणजे अर्धा केले. आणि त्याच्यामध्ये तुम्ही उपजाऊ वर्धक वापरले. तुम्ही उपजाऊ वर्धक भूसुधारक हा प्रॉडक्ट तुम्ही किती स्टेपला वापरले, किती खतासोबत वापरले? 3 स्टेप मध्ये वापरला. म्हणजे 3 स्टेपला वापरला. ती सारखंच प्रमाण घेतलंय. म्हणजे प्रति डोजला 2-2 किलो 2-2 किलो वापरलेला. म्हणजे या पद्धतीने तुम्ही 2 एकरला मात्र खतासोबत वापरलेला. म्हणजे आजच्या तारखेला मग दुसरा काही खत वगैरे वापरलेलं नाही? दुसरा नाही खत वापरलं. बरं, ही तुमची जी पराठी आहे कोरडवाऊस आहे, यामध्ये काही पाण्याचं साधन वगैरे नाहीये, तरी आजच्या तारखेला तुमची पराठी नंबर 1ची आहे. म्हणजे आज डिरा पण फ्रेश आहे, पानं पण फ्रेश आहेत, पाती पण चांगली आलेली आहे. आणि आजच्या तारखेला या पराठीमध्ये कमीत कमी कापूस तुम्ही काढलेला 2 एकरचा कापूस 2 एकरचा काढले तर किती कापूस निघाला आतापर्यंत? क्विंटल निघालेला. किती? 11 क्विंटल 12 क्विंटल होईल. म्हणजे 12 क्विंटल कापूस निघाले आहे. आणि 12 क्विंटल कापूस निघल्याच्या नंतर तुमच्या आजच्या प्रत्येक झाडाला जर पाहतो म्हटलं तर कितीचा बोंडाचा ॲव्हरेज आहे? 30, 40, 50 असं. म्हणजे 30, 40, 50 प्रत्येक झाडाला मात्र तेवढं बोंड आहे. आणि पाती पण कमीत कमी 20 ते 25 चालूच आहे, बरोबर आहे? मग आणि याच्यावरती तुम्ही TS Argoच्या माध्यमातून आणखी फवारण्या सुद्धा वापरलेल्या आहेत, बरोबर आहे? ग्रोथ प्रमोटर वगैरे वापरले सुरुवातीला, प्रॉफिट, साधा सुरक्षा, बुरशीनाशक म्हणजे बायोकार्ट, त्याच्यानंतर फुलपातीच्या स्टेपवर एम्प्रो, बायोकार्ट, नो एंट्री, बरोबर आहे? बोंड पकण्यासाठी सुद्धा म्हणून तुम्ही फॅशन पण वापरलेलं आहे, वापरले ना? म्हणजे हे सगळे जे प्रॉडक्ट तुम्ही वापरल्यामुळे तुम्ही खरंच मनातून समाधानकारक का? बरं, तुम्ही यावर्षी आता जे 12 क्विंटलचे कापूस काढलेले आहे, तर कोण घरची बाई काढली की बाहेरची काढली? घरची बाई होती आणि बाहेरची आम्ही, आणि स्वतः आमची मुलगी आम्ही स्वतः काढली. बरं, स्वतः तुम्ही कापूस काढले, तर मग कापूस तुम्हाला दरवर्षीपेक्षा त्याच म्हणजे वजनात होता की कापसामध्ये वजन पण आहे? कापसात वजन आहे. कापूस शुभ्र पण आहे, पांढरा आहे पण आहे आणि बोंड झेलावता आहे. म्हणजे कापूस छान आहे, किडा नाही. आणि साहेब हे काय बोंडअळीचं प्रमाण कमी आहे आपल्या पराठीमध्ये. त्या विषयावरती म्हणजे इथं म्हणजे बोंडअळीचं प्रमाण कमी आहे खूप. बाकीच्या साईडच्या पराठीमध्ये बोंडअळीचं भरपूर आहे. म्हणजे इथं एकदम कमी आहे, नाही आहे, नाहीच्या बरोबरीत आहे. म्हणजे तुम्ही खरंच समाधानकारक आहे. तर जैविक शेती ही काळाची गरज आहे आणि तुम्ही ते वापरून राहिले आणि त्या माध्यमातून तुम्ही समाधानकारक आहे. कारण जैविक खतं तुम्ही वापरल्यामुळे आजच्या तारखेला जमिनीची सुपीकता वाढलेली आहे, झाडाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये अन्न मिळाल्यामुळे झाडाची ग्रोथ पण झालेली आहे आणि म्हणूनच झाड हिरवं कंचगार आहे, फुलपाती चांगली आहे, बोंड पण चांगली आहे. आणि ही मात्र इतरही शेतकऱ्यांना वापरावा यासाठी तुमचं मत आहे ना? तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जर दिले तर बरा राहील. 7875 7875 8784 8784 06. 06. धन्यवाद साहेब.